मंडळी, विसरूया चिंता आणि कटकटींचा त्रास. त्यासाठी करूया थोडासा टाइमपास. आणि हा टाइमपास हसत खेळत व्हावा ह्यासाठी पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आज आलाय हनीमूनला. बघूया तिथे काय घडतंय. आज माझा हनीमून आहे. म्हणून आज हनीमून आहे ना, हनीमून आहे ना, टाणा नाना नाही. हनीमून करताना टाणा नाना नाना नाना. हा क्रिएटिव्हने हात टेकले. माझ्या लग्नामध्ये विघ्न आणून आणून थकले. शेवटी तरी मला हनीमूनला घेऊन आले. एक गोष्ट लक्षात ठेवा, गौरव मोरे सोबत अजिबात नडू नका. बिकॉज आय हॅव अन ॲटिट्यूड अँड आय हॅव अर्न इट. माय लाईफ, माय रूल, माय ॲटिट्यूड. Sometimes you make decision that will hurt your heart and heal your soul. पहिला वाक्याचा अर्थ मी समजू शकतो. काय चरब्यात आहे लेखकांमध्ये यार. दुसरं वाक्य का दिलं तेच कळत नाही. मला जमतंय की ना हे बघायला. ठीक आहे, हरकत नाही. आज मी हनीमूनला आलोय. माय वाईफ तक्षशिला. माझ्या स्वप्नातली सुंदरी, माझ्या मनातलं इंद्रधनुष्य, माझ्या संसारातली हिरवळ. खूप छान दिसतेस. तुझे केस पण खूप छान आहेत. सगळे असंच म्हणतात. सगळे म्हणजे आई, बाबा, हा हा हा, मावशी, किरण, आत्या, किरण आत्या. अच्छा हा. तुझे डोळे पण खूप छान आहेत. त्यांना समजावा. काय मला वेड लावतात ते. नको ना. तुझं नाक, तुझे गाल. अहो, नाकाबद्दल काहीच नाही बोललात. आता का फक्त बोलण्यातच वेळ घालवायचा आहे का. आज आपला हनीमून आहे ना. आज आपण इकडे हनीमूनला आलो की नाही. हो ना. थांबा. काय. मी ते वेटरला कधीचं दूध आणायला सांगितलंय, त्याने अजून आणलं नाही. मी फोन कर. काय काय बस 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 बस. इथे आता कुणी नाहीये. फोन करून काही फायदा होणार नाही. कुणी नाही म्हणजे. इकडचा सगळा स्टाफ रात्री जेवल्यानंतर सगळे घरी जातात. इथे कुणीच थांबत नाही. अहो, असं कसं. अगे हॉटेलच्या बाजूलाच गाव आहे ना, सगळे तिथेच राहतात. हो का. पण सगळी व्यवस्था करून जातात. पाणी, कॉफी, चहा आणि सगळी व्यवस्था करून जातात. अहो, पण तुम्ही मी आपल्याला त्रास देणार नाही. हो ते ठीक आहे, पण तुम्ही असं हॉटेल का निवडलं. मुद्दाम निवडलंय. हिमाचल प्रदेश मधलं चुरुंगुळी नावाचं गाव आहे. काय. चुरुंगुळी. होय, कुणालाच माहिती नाही म्हणून मुद्दाम मी हॉटेल निवडलंय. मी अगं बाहेर इतकी थंडी आहे ना, एवढ्या थंडीत मुंगी पण बाहेर पडायला मागत नाही. मग कसं होणार. अगं म्हणजे सगळी व्यवस्था करून दिलेली आहे. रूमचं टेम्परेचर नॉर्मल आहे, बाहेर शेकोटी आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. या हॉटेलमध्ये कुठलाही स्टाफ वेटर बनून येणार नाही, वॉचमॅन बनून येणार नाही. अशी भंगार क्रिएटिव्हिटी होणारच नाही. कळलं. कुणी त्रास द्यायला येणार आपल्याला. फक्त तू, मी आणि काय ग. टच केल्या बेल वाजली की काय. नाही, बेल नाही वाजली. मग अहो, दाराची बेल वाजली. पण एवढ्या रात्री कोण आला असेल यार. सगळा स्टाफ तर गेलाय. मुंगी तर नसेल ना आली. थांब मी बघतो. काय कोण आहे. मला एकटं वाटतंय.
मला ना एकटं वाटतंय आणि मला ना भीती वाटते अहो. एक मिनिट तुम्ही असं डायरेक्ट घरात कसे घुसलेत? हे कोण आहेत अहो? मी इथे बाजूच्या रूम मध्ये आहे तुमच्या. तर जरा म्हातार पण झालंय ना ते एकटं वाटतंय. आजोबा ऐका ना, तुम्ही ना चुकीच्या खोलीमध्ये आलाय. हा आज आमचा हनीमून आहे. हा जा तुम्ही. चांगलं आहे. मग जा ना. जायला काय नाही, जाण्यासाठी आलोच नाहीये ना. मला ना एकटं वाटतं. ऐका ना. मला भीती वाटते. वय झालंय ना माझं ऐका जरा. एक मिनिट अहो इकडे या, काय इकडे या. काय अरे कोण आहे? ऐका ना मी काय म्हणते हा. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घेऊया ना आपण आधी. तू त्यांच्या बाजूने कशाला बोलतेस? अहो त्यांना नाही आता एकटं वाटते. सुधा! काय करता? अबे सुधा, जरा सुधार. येडाय का? हो सुधा. काय करता? अरे मागून काय भीती मारता मला? नाही, मला ना हे मागून सुधासारखे दिसत आहेत. कोण सुधा? हा. सुधा माझी बायको. हा, मग तुम्ही तिकडे जा ना मग. नाही हो, सुधा आता गेली. अयो, हा. आता नाही सुधा. Sorry. आता माझ्या सुधाचे ना केस पण असेच हे होते. आजोबा जरा वळा मागे. आजोबा ऐका ना, सांग ना ग. जरा मागे वळा ना. अहो, अरे सांगा. काय तुम्ही पण सुधा. अरे आजोबा अरे सांग ना यार तू. सेम सुधा हो. माझ्या सुधाचे असेच केस होते लांब. म्हणजे हे असे हे ना मागून बघितलं ना की अलगत मिठीत माराविषयी वाटते हो. हे वय आहे मागून अलगद मिठी मारायचं? अहो सांग ना, सांग ना. अहो हा. अलगद मिठी मारायला वयाचं बंधन नसतं. तुझं काय करू ग मला कळत ना. तू अशी सुधा. जरा 2 मिनिटं गप्पा बसता यार. हे बघ, अरे तू जरा बस ना गप्पा. याला मागून बघितलं की मला सुधाच आठवत. अरे बाबा मागून पुढून वरून खालून पूर्व पश्चिम ईशान्य अन्य कुठूनच मी सुद्धा वाटत नाहीये. गप्पा यार बाबा. नाही please, मी नाही, पाय तसं पडतो. नाही. माझ्या सुधाचे केस आहेत ना, सुधाचे केस यांच्यासारखे होते. हो पण मी आणि सुधा ना आजोबा आम्ही ना हनीमूनला इथेच आलो होतो. हो पण चुरुंगुळी गाव. हा म्हणजे सुधाने अगदी शोधून काढलं होतं. 5 दिवस होतो मी आणि सुधा इथे. 5 दिवस अजूनही आठवतात हो. 5 दिवस खूप मज्जा केलेली आम्ही. आता काय गेली पण मी एकटा येतो. म्हणजे आम्ही त्या इथे हनीमूनला आल्यानंतर दर अॅनिव्हर्सरीला इथे यायचो. सुद्धा गेली तर मी एकटा येतो. एकटा येतो. जा ना आजोबा प्लीज जा ना तुम्ही. ऐका ना. आजोबा प्लीज आम्ही तुम्हाला हाक मारतो ना. हा तर मला एकटं वाटतं म्हणून बाकी काय नाही. अहो पण आजोबा ती काय करते माहिती आहे. आधी असं नाही व्हायचं. आधी ना झोप लागत होती. पण आता ती येते हो. कोण येते? सुधा खिडकीवर येते. अहो खिडकीवर येते आणि मला बोलते येतो का. मला सांगा गेलेली व्यक्ती आली आणि खिडकीवर येऊन बसून बोलली येतो का. कसं वाटेल तुम्हाला. भीती वाटणं. एकटा माणूस म्हातारपणात काय करायचं माणसाने. मग ते येतो का बोलतात जा त्यांच्या बरोबर. वर सुखी राहाल वर खेळा. सुधा ए सुधा. नाही तसं नाही. आता मी कशाला जाऊ. मला अजून जगायचं. अरे ती गेली म्हणून मी कशाला जाऊ. मी नाही ऐका जगणार. ना. ऐका ना आजोबा तुम्ही आता जा. हा आणि जर तुम्हाला काही वाटलं ना की आम्हाला कळवा आम्ही येतो. हाक द्या फक्त. याल ना. आम्ही येतो. एकटं वाटतं हो. बाकी म्हातारपण हो. बाकी काय नाही हो. म्हातारपण जात. तुमच्याकडे हे आहे काय. काय वाईनची बॉटल आहे. वाईनची बॉटल. नाही हे देतात ना हॉटेलवाले सगळ्या रूम मध्ये देतात. हा देतात ना. तुम्हाला पण दिली असेल. देता की. आमची संपली तुम्हाला नाही दिली. माझी कधीच संपली. वाईन पिन आणि झोपेन म्हणतो ना. अरे आमची पण संपली कधीच. नाही आहे आमच्याकडे. वाईन आहे आमच्याकडे अगं, वाईनची ए, बॉटल. तू एक अरे मिनिट. तुला ना तू जरा 2 मिनिटं तुला कळत नाही यार. हा आजोबा हे घ्या. हा आता मिळाली ना वाईन. हा. हा आता या. हा आजोबा. चला. हा चला. हा आजोबा आता हे बरं हे हा. बाकी काय ना हो. एकट्याला ना भीती वाटते. भीती मी काही नाही. काय आज तुझं काय आहे इथे. बापरे. तुझं काय इथे मध्ये नाही अगं सांग ना यार. जा म्हटलं ना. जा. भीती वाटते का यानं जायला सांग. अगं सुद्धा इथे आलीस तू. मी सांगतो मी सुद्धा नाही. असा गोंधळ होतो. सुद्धा तिथे होती. आता मला सांगा मला एकट्याला त्रास देते. म्हातारी लय चाबरट. मेल्यानंतर पण डोकं खायचं सोडत नाहीये माझी. इथे सुद्धा खांद्यावर माझं डोकं नको फिरून. मी पोरांना त्रास ह्याने म्हणून आले. तू निघ म्हटलं ना. सुचवता
बॉटल वाईनची बॉटल नाही पकडायची आधी सांगते सुद्धा. निघ म्हटलं अगं बॉटल काय करते तू बॉटल सोड सुद्धा आधीच सांगतो वाईनच्या बॉटलची मस्ती कर. निघ तू इथून निघ डोकं निघ तू इथून. जा आपल्या रूम मध्ये मी येतो तिथे. आजोबा मी हाय म्हणजे काय लागलं तर मी फक्त आवाज द्या फक्त. आजोबा म्हातारी खूप डोकं फिरवतो बाकी गेल्या ना आजी? हा गेला ना आजोबा. गेले. जा ना तुम्ही प्लीज. अरे काय करायचं का किती वेळ बाहेर चालला यार. ऐका ना काय? मला भीती ऐका ना, वाटते. हो. ती आजी- तुमच्याकडे ते हे आहे का हे हे काय? हे म्हणजे डोकेदुखीवरची गोळी आहे काय? मासं कोण मागतं हे आहे. म्हातारी डोकं फिरवलंय अरे माझं. पण गोळी म्हणजे असं होतं गोळ्या का हो? गोळी काय आहे आजोबा डोकेदुखीवर हा देतो तुम्हाला डोकेदुखीची गोळी पाहिजे ना यार तुम्हाला ना नाही, अख्खी हा, बॅग माणूस डोकेदुखी ना बॅग कशाला देतो ना मी हे घ्या. हा घ्या. ही रशी कशाला का अहो ती माझा एक मामे भाऊ आहे विनायक म्हणून. हा. तो म्हणाला की हिमाचल मध्ये ना कपडे वाळत नाहीत मग घरात एक रश्शी लाव म्हणजे मग कपडे वाळतील. तुझा मामे भाऊ हिमालयात थंडी पडली आला पळून मुंबईला. तुझा मामे भाऊ सांगते हा आजोबा देत- माझ्याकडे एक आयडिया काय? मला एक आयडिया सुचली आहे. काय? म्हणजे आता मी इथे तुम्हाला सारखं सारखं डिस्टर्ब करायला येत नाही मग मी काय करतो ही दोरी आहे ना दोरी ह्यांच्या पायाला बांधतो एक टोक आणि दुसरं टोक मी माझ्या रूम मध्ये घेऊन जातो. म्हणजे मला काय एकटं वाटलं भीती वाटली ना की मी तिथून खेचेन. अहो मग तुम्हाला कळेल की मला भीती वाटते मग तुम्ही तिथे या म्हणजे मी कसं डिस्टर्ब करायला येणार नाही ना. अरे आजोबा तिथून खेचेन ना मी. ऐका ना ते शक्य नाही होणार आज. हा? आज कदाचित मी जागेवर नसेल तुम्हाला पाय सापडणारच नाही माझा कळतं का तुम्हाला लक्षात घ्या ना. ना मग जिथे कुठे असेल पाय तिथे तिथून खेचेन ना मी. ऐका तुम्ही खेचून काय उपयोग होणार नाही कदाचित तुम्हीच माझ्याकडे जास्त वेळ खेचले जाल. आणि तुम्हाला असं वाटेल की मी घाबरलोय म्हणून मला सवय ना कुस बदलाची असा त्याच्यामुळे नका ना ऐका ना प्लीज. मग मी इथे झोपतो बरं राहू दे. आजोबा नाही नका बांधा काय करू बांधू ते पाहायला बांधू. बांधा जाऊ, बांधा. लक्ष बघतो ना. हा ते पाय त्यांच्या रूम मध्ये राहतील सारखं- आपण आपल्या रूम मध्ये राहू. हा बांधा हा, आजोबा. मी जर घरी गेलो आणि कोणाला बोललो ना हनीमूनच्या दिवशी एक म्हातारी येऊन माझ्या पायाला रस्सी बांधून गेला थुकतील लोक तोंडावर माझ्या. शांत. हे बांध. आता तुम्हाला काय मी डिस्टर्ब करायला हा येणार नाही. प्लीज हा आजोबा या हा आजोबा. घाबरत की खेचा? हा मी खेच ना तुम्ही लक्ष झोपू नका फक्त. नाही, हा, झोपत हा, नाही. झोपू नका. हा झोपत नाही बघता तुम्ही जाऊन याचा. अबे, कसं आहे यार? असं नाही चिडवायचं. मग कसं जेवायचं ज्येष्ठ आहेत ना ते असं नाही. ज्येष्ठ आहेत ते असं. ऐक ना असू दे सगळं सोडते झालं गेलं विसरून जाऊया. तुला माहितीये तू माझ्यासाठी माझं इंद्रधनुष्य आहे. नको लक्ष देऊस तिथे. तू माझ्या संसारातली हिरवळ आहेस. जाऊ दे ना नका ना तुम्ही लक्ष देऊ. तूच माझं अख्खं आयुष्य आहेस. मला वाटलंच होतं तुम्हीच मला खेचाल इथे. जाऊ दे मी इथे झोपतो असं हे इथेच आहे. अहो ऐका ना आजोबा. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. मस्त रोमांस करत होतास. प्रसादा फार गोड होता विषय आणि फार गोड परफॉर्म केलं तुम्ही. फार मजा आली मला. पशा फार मस्त होतं कॅरेक्टर. नमा काय गोड दिसतेस तू आणि किती गोड परफॉर्म केलंस तू. दोघांचंही नमा तुझा आणि पशा तुझाही दोघांचाही परफॉर्मन्स फार ब्रिलियंट होता. गौऱ्या मला काय वाटतं माहिती ना मनापासून की वारंवार तुझ्या प्रवासामध्ये जेवढ्या अडचणी येतात म्हणजे तुझं लग्न असो तुझा हनीमून असो तुला बाळ झालेलं असो त्याचं बारसं असो व्हॉटेवर जेवढ्या अडचणी तुझ्या इथल्या प्रवासात येत आहेत तेवढाच अभिनेता म्हणून तुझा प्रवास खूप सुखकर होतोय. त्यामुळे मी ईश्वराकडे प्रार्थना करत राहीन की जास्तीत जास्त अडचणी तुला या मंचावरती भोगाव्या लागाव्यात आणि तेवढाच नट म्हणून तुझा प्रवास सहज सोपा व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. वा दादा. फार मजा आली. वंडरफुल. थँक्यू. सुपर्ब. थँक्यू सो मच. मंडळी हास्य महारथी
समीर चौघुले आज आलेत एका आगळ्या वेगळ्या ट्रेनिंग स्कूलच्या उद्घाटनाला. बघूया तिथे काय घडतंय. वा 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 सर या सर या सर वा वा सर थँक्यू सर एवढं छान वाटलं तुम्ही आलात. या इथे वा आमच्या अण्णा आमचे डॉग ट्रेनिंग स्कूलमध्ये तुमचं स्वागत आहे सर. जरा गडबड झाली असं नाही का वाटत तुम्हाला? नाही सर इकडे हे अण्णा आमचे डॉग ट्रेनिंग स्कूल असं नसलं पाहिजे. हे काय 2 पांढऱ्या कोळंब्या वाळत नाही टाकल्यात तिकडे. इन्व्हर्टेड कॉमाज आहेत. अण्णा आमचे इथे ते कॉमाज आणि मग डॉग ट्रेनिंग स्कूल असं पाहिजे असं मला वाटतंय. नाही सर तुम्ही आल्याचा एवढा आनंद झालाय ना मला. हे काय करताय तुम्ही? हे काय करताय? नाही सर ते कुत्र्यांबरोबर असतो ना त्यामुळे ते जरा मॅनरिझम्स त्यांचे आलेले आहेत बाकी काही नाही. हे बेरिंग शेवटपर्यंत जमणार असेल तर करा. नाही पण तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे आमचे अण्णा म्हणजे माझे आजोबा ज्यांच्या नावानी हे ट्रेनिंग स्कूल मी उघडलेलं आहे. बरोबर ते तुमचे खूप मोठे फॅन होते. फॅन होते म्हणजे आता नाही आहेत का ते? नाही आहेत सर. म्हणजे तुमचं स्किट बघताना हसता हसता ठसका लागला आणि गेले ते. अरे बाय आमचं असं माझं तसं काही नसतं. म्हणजे हे मला ते सांगतात तिथे कंटेनरमधून जे ते मी करतो इथे असं आपलं नसतं. आणि सई आणि प्रसाद एवढे कंटिन्युअस असतात मग त्यांच्या मध्ये मध्ये आम्हाला कॉमेडी करावी लागते. कसं आहे माझं तसं माझं मनापासून तसं नाही सर. पण माझी काही तक्रारच नाहीये तुमच्याकडे. अच्छा अण्णा तुमचे फॅन होते एवढंच सांगायचं होतं मला. मग ठीक आहे सर एवढे फॅन होते तुमचे अण्णा. आमच्या घरी पाहुणे यायचे तर अण्णा बिचारे सगळ्यांना वाढायचे. तर ते भाजी घ्या पुलाव घ्या असं नाही म्हणायचे. भाजी घ्या 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 पुलाव घ्या 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 असं म्हणायचे. नाही आणि हाईट तर म्हणजे सर म्हणजे गेले तेव्हा त्यांच्या पिंडाला कावळा शिवतच नव्हता. काय सांगताय? शेवटी आजी आली. आजीने नाकाने सनईचा आवाज काढला. तेव्हा कुठे कावळा बाजूला येऊन बसला पिंडाच्या तरी शिवेना. मग आजी शेवटी कंटाळली आणि म्हणाली की हमरे को क्या है वो पिंड है तो शिवनेगा तो शिव बाबा पाप लगेगा ना. मग शेवटी तो शिवला. नाहीतर चांगलंय नका बेरिंग नाही जमणार. पण हे कमाल आहे म्हणजे मला कमालच वाटली हे सगळं आजीचं ऐकून. हो नाही पण आजीनी एका नाकानी सनईचा आवाज काढला श्वास अडकला आणि तीही गेली. अरे माझं काही नाही तसं. मी कुणाला सांगत नाही की माझ्यासारखी आवाज काढा म्हणून. पण माझी काही तक्रारच नाहीये ना मुळात. मग ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही मला. सर येस ऑफकोर्स मलाही आनंद झाला असता तुमचे अण्णा असते तर भेटायला. अण्णांना आवड खूप होती का कुत्र्यांची? अहो सांगितलं ना तुम्हाला तुम्ही खूप आवडायचं त्यांना. अरे तुम्ही काय बोलताय? आय मीन तुम्ही तर आवडायचं सर पण कुत्रेही खूप आवडायचे. अच्छा घरात 4 कुत्रे पाळले होते अण्णा. काय सांगता? 4 कुत्रे? 1 2 3 4. अरे बापरे काय नावं काय होती कुत्र्यांची? हीच नाव होती सर 1 2 3 4. कुत्र्यांची नाव 1 2 3 4 होती? हा सर. कमाल आहे म्हणजे. अहो म्हणजे कुत्रे एवढे हुशार सर. एवढे अण्णा सरळ हाक मारायचेच नाही त्यांना. अण्णा म्हणजे 10-9 कम हिअर बरोबर कॅल्क्युलेट करून 1 नंबरचा कुत्रा यायचा. कमाल आहे. 20-18 कम हिअर बरोबर 2 नंबरचा कुत्रा यायचा. कमाल आहे. कायच्या काय कुत्रे मला बघायला मिळतील? भेट होईल त्या कुत्र्यांची? नाही सर ते गेले सर. 4 एकत्र गेले? हा सर म्हणजे त्यांचं काय झालं अण्णांनी एकदा 72/12 - 25 + 35 गुणिले 232 वर्गमूळ कम हिअर असं म्हटलं आणि ते 4 कुत्रे म्हणजे कॅल्क्युलेशन करता करता एवढे कन्फ्यूज झाले की ते भ्रमिष्ट होऊन गेले. घर सोडून ते गेलेच. म्हणजे सर ते काय सांगताय? आलेच नाही तो. म्हणजे आताही मला रस्त्यावर ते दिसतात असे 232 - 25. हा कुठला सूर लावलाय कुत्र्यांना? सर ते कशी वेगळा होता हा? नाही सर ते म्हातारे झाले ना कुत्रे. म्हातारे झाले? 10 वर्ष झाली ते अजून 10 वर्ष कॅल्क्युलेशन चाललंय. अरे बापरे म्हणजे आजोबांनी अगदी धंद्याला लावलंय सगळ्यांना. किडा आहे नाही वेडा आहे आजोबा तुमचा या सगळ्या गोष्टींसाठी. हो कुत्र्यांचे वगैरे. बरं बाय द वे मला इथे तुम्ही का बोलवलंय? कारण असं हे डॉग ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटनासाठी मी पहिल्यांदा येतोय. काय अपेक्षित काय आहे माझ्याकडून? फार वेळ नाही ना घेतला जाणार सर. नका हेच नका करू.
सर नाही ते मॅनरिझम्स ते आलेले आहेत ना. नका मॅनरिझम, कुणी काही बोलणार नाही तुम्हाला नाही केलं तर. माफ करा ते काय नाही म्हणजे वेळ काही जाणार नाहीये. साधा सोपा कार्यक्रम आहे. आपण रिबिन कापूया, तुम्हाला एक पुष्पगुच्छ देण्यात येईल, तुमचा सत्कार होईल. एक छोटासा एक बाईट घेऊ आपण, कुत्र्याचा नाही या. नाही विनोद नव्हता, पुढे सरका पुढे सरका, काही नव्हतं ते. मग तुमचं मानधन देण्यात येईल सर. आणि येस हे महत्व. लिहू. येस येस ऑफकोर्स ऑफकोर्स सर सुरू करूया. येस ऑफकोर्स ऑफकोर्स. विराज कम आउट. ऐका ऐका, चॅनल कॉन्टेस्ट घेईल नक्की कुत्रा कोणता. आणि हे काय, ही कुठली पद्धत आहे ही, मला काही कळलं नाही. हे काय कुत्र्याचं? मिथुन चक्रवर्ती आहे ना, त्यांच्या ड्रायव्हरकडे होता हा कुत्रा, त्यामुळे तो जरा. अरे वा 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 वा, हा कुत्रा आहे. हो हो. जरा विचित्र आहे असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे कुत्रा आणि अस्वलीन यांच्या अनप्लॅन प्रणयातून हा झालेला आहे का? कारण हा दाढी असल्यामुळे एका अँगलनी बोकड वाटतो, एका अँगलनी सोललेला कडकनाथ वाटतो. हा काय प्राणी काय नक्की हा? नाही सर, सर खूपच वेगळी ब्रीड आहे ही, खूप वेगळी ब्रीड आहे. वेगळी ब्रीड आहे? काय नाव काय ब्रीडचं? गरज. गरज गरज नाव आहे? गरज नाव आहे ब्रीडचं. या ब्रीडला कसं आहे, नाही मी हा रोल करू शकणार नाही असं ठणकावून सांगता येत नाही ना. मग काय करता येत आपले, काही रोल करता येत. म्हणजे काय, कधी कोंबडा केला, कधी कुठला बेडूक केला, बोकड केला, कधी काय बाबा रंगीत कुठला पण पक्षी केला, मोर केला. काय 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 हे असं आहे, बघितलं. लादलेले कुठलेही रोल निमूटपणे करण्याची सवय आहे या ब्रीडला. नाही बरोबर आहे. सम्या कम हिअर. काय म्हणाला तुम्ही? सर नाही सर, तुम्हाला नाही सर, मी ह्याला कुत्र्याला हाक मारली, त्याचं नाव आहे सम्या. तू कुत्र्याचं नाव सम्या ठेवलंय? हा. अरे काय ठेवलं ते? मी नाही ठेवलं सर, नाही सर, मी नाही ठेवलं, आजोबांनी ते नाव ठेवलेलं आहे. म्हणजे आवडता कुत्रा आहे ना तो त्यांचा, म्हणून. बरोबर आहे, पण अहो काय ट्रेन केलाय आजोबांनी. तुम्ही बसा ना, तुम्हाला गंमत दाखवतो. बसा. सम्या. नाही अजून सवय झालेली नाही. सॉरी 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 सॉरी. बघा सम्या, सम्या खूप आपल्या पाहुण्यांना बुके दे बघू, बुके दे. त्याच्या हस्ते माझं हे आहे का बुके दे? हे जरा वेगळं आहे. हे घे बुके दे. अरे वागळे. विकास, विकास फोटो काढा. या फोटो काढा. थँक्यू थँक्यू. अरे सम्या, अरे हे काय हातात आलं माझ्या? नाही. अरे मला बुके पाहिजे होता, हा बोका आला. नाही सर, म्हणूनच त्याचं नाव सम्या ठेवलंय आम्ही. म्हणजे तुमच्या एवढेच किडे आहेत त्याच्या अंगात. काय बोलताय तुम्ही? ओरडा ना त्याला. सम्या. पाहुणा ना. हो हो. सम्या, व्हॉट इज दिस? व्हेरी बॅड डॉग, व्हेरी बॅड डॉग. म्हणजे काय? मारी ना सम्या, मारेन तुला आता. काय काय काय? हा नाही ना, आता नाही करायचंय. उपाशी ठेवेन, हागायचे वांदे होतील नंतर, आधीच सांगतोय. सम्या ऐका ना, ऐका ना, एकतर ह्याचं नाव तरी बदला किंवा माझं तरी प्रकाश ठेवा. काय करताय हे तुम्ही? सॉरी, असं हे कसं? तुम्ही समीर समीर म्हणताना सतत मला लागतं ना, ते म्हणून मी म्हणतोय ना. सर, तुम्ही माझं प्रथमेश ठेवा, अमेय ठेवा, काही ठेवा, सुरेश ठेवा. सर असं नाही करता येणार. काय सम्या आजोबांनी नाव ठेवलेलं आहे, मी कसं काय हो आजोबांनी ठेवलेलं ठीक आहे, पण ह्याला काहीच अर्थ नाही. नाही तो त्यांनीच ट्रेन झालाय ना तो, म्हणजे म्हणून ठेवलंय. सम्या, व्हेरी बॅड डॉग, बुके उचल, दे आपल्या गेस्टना. व्हेरी गुड बॉय, माय गुड बॉय. तुमची मिमिक्री करतोय. आई ग, किती छान मिमिक्री केली रे तू. शेक हँड करा. शेकहँड करा. अरे हे काय? अरे हे काय झालं? माझा हात कुठे गेला? सम्या. अरे हा काय बेडा बिडा काय? सम्या, गो देर. अरे अंगावर कसं आहे तू? गो दे सम्या. बॅड डॉग.
डॉग. अरे हे काय करून टाकलं माझं? सेलिब्रिटी आहे ना मी. आय नो सर. हे काय आता दिवसभर असा फिरू का मी? नाही याला काय अर्थ आहे? आपण काहीतरी व्यवस्था करू त्याची. आय एम सो सॉरी सर. अरे यार हे काय, याला काय? अहो नाही, काय कसं झालंय, नाही तुमचं स्किड बघताना आमचे अण्णा गेले ना, तर आमच्या अण्णांच्या मृत्यूला कारणीभूत तुम्हीच आहात असं विचारायला अरे वाटतं. पण माझी काहीच चूक नाहीये ना. मी जबरदस्ती करायला गेलो होतो का अण्णांना? टीव्ही बघा, अण्णा मारेन ना टीव्ही असं करायला गेलो होतो का मी? नाही सर. त्यांच्याकडे होतं ना रिमोट, चॉईस त्यांच्याकडे होता. हे माझ्यावर कशाला? अरे हे काय केलं यार तुम्ही? सम्या, हा अंगावर काय येतोय पण? नाही नाही सर, काय काहीच कल्पना नाहीये. काय माहित नाही तुम्ही. सम्या, व्हेरी बॅड डॉग, सिट देअर. नाही ऐकत आहे तो अंगावरच होतो रागाने. सिट देअर. बघितलं, काही नाही करणार तो सर. ही इज ट्रेन. मारेन ना ही चरबी त्याच्यातली. नाही हीच ट्रेन म्हटलं को हे त्याचे पंच. नाही सर, व्हेरी बॅड. तुम्ही ह्याला बदला, मला आवडलेलं नाहीये. या हा कुत्रा बदला. त्यापेक्षा सेलिब्रिटी बदला. अरे हा मराठी बोलला, वाक्य मराठी बोलला. पुढे फक्त वा एवढंच टाकलं. याला काय वाटलं हा कुत्रा? अरे मराठी बोलला हा. अहो सर, तो विरारला राहत होता, कदाचित 2-3 शब्द शिकला असेल. चुकणार पण नाही लॉजिक वर तुझ्या, कळलं का? सर खरंच तो विरारला राहतो म्हणून 2 वाक्य मराठी. हे काय लॉजिक आहे तुझं? नाही सर, पण खरंच राहा. अरे झाऱ्या तो हा नकोय मला. हा परत पाठवा. तुम्ही चिडू नका, तुम्ही बसा तिकडे. तुम्ही चिडू नका का? ही अशी पद्धत असते का? मी बदलतो, मी कुत्रा बदलतो. व्हेरी बॅड डॉग सम्या, व्हेरी बॅड डॉग. विराज, समुडीला घेऊन या. एक मिनिट, काय नाव आहे याचं? अरे तुम्ही टॉमी ठेवा, जिमी ठेवा, मोती ठेवा, सगळी कुत्र्यांची नावं समीर वरून कशी येतात हो तुमची? अहो नाही, आजोबांनी ठेवली आहेत ना नाव. आजोबांच्या नाव? सर फॅन होते तुमचे. मला पैसे द्या, मी जातो आता. मानधन. हा कुत्रा तुम्हाला खूप आवडेल. लय चरबी ह्याच्यात, जरा जिरव. टेन्शन घेऊ नको बाबा, बरोबर सरकवतो याला. अरे कुत्रे सरळ गेमा करतायत माझ्या विरुद्ध. नाही सर. अरे षडयंत्र असतं, मराठीत बोलतात. अरे हे कुठले कुत्रे आहेत? अहो सर, ते मित्र आहेत, दोघही मित्र आहेत, ते एकमेकांना शिकवतात त्यांची भाषा. अरे पण मराठी बोलले ते. नाही सर, ते लई चरबी आहे, सगळे मराठी शब्द आहेत. 1-2 शब्द माहिती आहेत त्यांना. 1-2 नाही हो. काय नाही. समुडी, थांबा. समुडी, मस्करी नाही करायची. गेस्ट आहेत ते आपले. बघतो काय रे समुडी. हाँ हमरा का वो ऐसा नहीं रहता है. हमरा का ये करके शेफ्टी ऐसा उठा करके. समुडी, शेक हँड करा. शेक हँड करा. शेक हँड करा. हाय बडी. हा, काय नाही. हा कन्फर्म माणूस आहे. नाही सर. हा माणूस आहे. अहो नाही सर. हा माणूस आहे. अहो कुत्रा आहे तो. कुत्र्याची ओंजळ होत नाही, कुत्र्याची अशी असतात बोट. बरोबर आहे. त्यांनी कम्प्लीट असं केलं. हा माणूस आहे. अहो नाही. अहो सर. नाही. अहो हे आज कन्फर्म झालेलं आहे. हा माणूस आहे. कुठल्या कुत्र्याचं असं एवढं नाही, एवढं होतच नाही. अहो ती वेगळी ब्रीड आहे सर. अहो ती वेगळी. हे बघ, मनोज ड्रेसवाला. अरे कपडे घालून माणसाला आणलाय तुम्ही. कॉस्ट्युम घातलं माणसाला माझ्या समोर कुत्रा. अहो नाही, काल काय आमच्याकडे कुत्र्यांची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती, त्यात हा झाला होता मनोज ड्रेसवाला. कुठला कुत्रा मनोज ड्रेसवाला होतो रे कॉम्पिटिशन मध्ये? अहो तिची वाक्य होती सर. असं काय करताय? वाक्य होती त्याची. ऐकलत का? अलका कुमुद सरोज, मी आहे ड्रेसवाला मनोज. हो की नाही? असं हे करू नका. हा माणूस आहे. मला माझे पैसे द्या. हे बघ, मला सांगा तुम्ही, आपण माणूस फॅन्सी ड्रेसला प्राणी होतो की नाही? प्राणी तसाच माणूस झाला होता. हे सिम्पल आहे. हा कम्प्लीट माणूस आहे यार सगळं. हो बी आपण त्याला विचारूया फ्रॉम द हॉर्सेस माउथ. ओके, कुत्रा आहे तो. डॉग्स माउथ. आपण तू कुत्रा आहेस की नाही? हो बघा, हो म्हणतोय. अरे तो माणूसच आहे तर होच म्हणणार ना तो. माणूस कशाला भाऊ म्हणून. मी तुम्हाला एक डेमो देतो. अरे हे बघा तुम्ही, मी डेमो देतो. समुडी, टेक. खरा कुत्रा असतं तोंडात पकडलं असतं, हातात कसं पकडलं तरी. अहो तू वेगळी ब्रीड आहे मी सांगितलं. नाही ब्रीड. तुम्ही ट्राय करा. तुम्ही ट्राय करा. हा समुडी, टेक. हा टेक.
टेकलो. तुम्ही पण टेक म्हणालात, हो. मी पण टेक म्हणालो. ऐका ना. तुम्ही टेक म्हणालो, त्यांनी घेतलं. माझं टेक म्हणालो, टेकला. काय रे? मी काय वेडाबिडा काय रे? नाही सर, मला याला काढा. चेहऱ्याने तुम्ही मराठी मीडियमचे वाटला असाल त्याला, बाकी काही हे नाही. कुठला चेहरा? मराठी गुजराती मीडियम असे चेहरे असतात? नाही सर, पण असे चेहरे असतात हे गुजराती मीडियम काय? नाही बोलाल तुम्ही. हुशार आहे तो. अरे नाही हो, हा अरे माणूस आहे सांगतो ना. कुत्रा आहे सर तो. माणूस आहे, मला मानधन द्या, मी जातो. तुम्ही हे करा ना, परीक्षा घ्या त्याची कुत्रा म्हणून. कुत्रा म्हणून परीक्षा घ्या, मग तुम्ही ठरवा तो माणूस आहे का कुत्रा आहे. कन्फर्म कुत्रा आहे? ऑफकोर्स तो कुत्रा आहे. हा माणूस. तुम्ही आरोप करू नका, तुम्ही परीक्षा घ्या. हा माणूस नाहीये? नाहीये तो माणूस. प्रोडक्शन वाल्या सुनील डांगेने सगळ्यांचे चेक रेडी ठेवले. काय बोलता? हो? हे सर, अरे दोघे गेले, अरे दोघे फ्रॉड आहेत रे. अरे ऐका या दोघे. अरे हे काय मी काय करू? बहारदार बहारदार बहारदार. सई. फारच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती, गोस्वामी सरांची कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती वेगळ्या लेवलवरती नेऊन ठेवलीत. मला बने आणि दत्तूच्या मेकअप आर्टिस्टना उभं राहून सलाम करायचा आहे. खूप सुंदर मेकअप केला आहे, डिटेलिंग फार सुंदर आहे. बने स्पेशली तुझा मेकअप म्हणजे तुझे जर नुसते क्लोजेस लावले तर तू ओळखू येणार नाहीस, एवढा सुंदर मेकअप केला आहे. तर मेकअप दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन. राऊत हेअरकट छान दिसतोय आणि तूही छान दिसतोयस आणि तुझा परफॉर्मन्सही खूप छान होता. तुझं बेअरिंग मला खूप आवडलं. समीरदा अप्रतिम, नेहमीप्रमाणे फार सुंदर परफॉर्मन्स होता. प्रत्येक वेळेला नवीन 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 विषय शोधणं हे खूप खूप अवघड काम आहे आणि आपण ज्या प्रकारे विषयांमध्ये वैविध्य जपतो, आपल्या सगळ्या टीमला एक सलाम मानाचा. मंडळी, बायको आणि बॉसच्या त्रासात सापडलेल्या नवऱ्याची गोष्ट घडतीये क्रिकेटच्या मैदानावर आणि हा रंजक सामना तुमच्या समोर घेऊन येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि हास्य जत्रेतील नवीन खेळाडू प्रियांका. तर MH एंटरप्राइजेसच्या लेडीज स्पेशल क्रिकेट लीग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हा, एका बाजूला MH एंटरप्राइजेसचा लेडीज स्टाफ आणि दुसऱ्या बाजूला त्या स्टाफचा आपापल्या घरचा लेडीज बॉस म्हणजेच त्यांच्या बायका. जिंकण्यासाठी हवे 4 बॉलमध्ये 9 रन आणि मैदानामध्ये बॅटिंग करतायत MH एंटरप्राइजेसच्या क्रिएटिव्ह हेड वनिता खरात मॅडम आणि बॉलिंग करतायत पॅडी कांबळे यांना जराही न शोभणारी त्यांची सुंदर बायको रसिकाजी. बॉलिंग करायला तयार, त्यांनी स्टान्स घेतलेला आहे. अगं बाई काय अगं बाई आणि आता बॉल टाकलेला आहे. मारा वनिता मॅडम बॉल. क्रिएटिव्ह हेड वनिता मॅडम यांनी क्रिएटिव्ह विकेट दिलेला आहे. त्यांची धावणी वनिता मॅडम अशा धावल्या, हिची चाल तुरु तुरु उडते केस बुरु बुरु. ओ माय गॉड, आणि विकेट गेलेला आहे. ओ तर आता मैदानामध्ये आलेल्या आहेत MH एंटरप्राइजेसच्या MD विशाखा सुभेदार मॅडम. ओ माय गॉड, ओ माय गॉड. माझी बॉस आहे, माझी बॉस. ही ना माझ्या भावाच्या लग्नात तुम्हाला सुट्टी दिली नव्हती म्हणून लग्नाला येता आलं नव्हतं ना. आता बघाच मैदानात बरोबर तावडीत सापडली, पहिल्या बॉललाच विकेट काढते. विकेट काढ, मी तर म्हणतो असा एक बाउन्सर टाक ना, डोकंच फोडून टाक. एवढं काय? अरे मी जरा माझ्या मॅडमना ऑल द बेस्ट देऊन येतो. अरे प्रोटोकॉल असतो तो, एक फॉर्मॅलिटी करायला. हॅलो मॅडम. हॅलो, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. व्हॉट अ गोल्डन मुमेंट मॅडम. म्हणजे तुम्ही इकडे बॅटिंग करणार आणि माझी बायको रसिका तुम्हाला बॉलिंग टाकणार. तुम्हाला सांगतो ही मॅच आहे ना, म्हणजे आयुष्यभर मी विसरू शकणार नाही. हो, मी पण विसरू शकणार नाही कांबळे, जर मी हरले तर. कांबळे इकडे कसं आहे, आता आपल्या ऑफिसची इब्रत तुमच्या हातात आहे. तुम्ही अंपायर आहे. हा, बरेचसे निर्णय तुमच्या हातात आहेत आणि शिवाय तुमची बायको बॉलिंग करते. कांबळे तुमच्या बायकोला सांगा 2-3 बॉल असे सोपे टाका. सोपे, हा सोपे. मला काही नाही, एखाद 4 मारायचा, एखादा 6 मारायचा की झालं, जिंकायचं आपल्याला. कांबळे आणि कांबळे कसं आहे ना,
तुमच्या प्रमोशनची फाईल माझ्याकडे. मी सही केली की तुमचं प्रमोशन झालं. ओके. नाही पण असं कसं ना मॅडम, म्हणजे हा गेम आहे ना, गेम मध्ये काय पण होऊ शकतं ना. कांबळे, प्रमोशन पण गेम आहे ना, काय पण होऊ शकतं ना. आहे की नाही. आणि हा खेळ तुमच्या हातात आहे कांबळे, लक्षात घ्या. तुम्ही असा हात दाखवला की लगेच प्रमोशन, आणि तुम्ही असा हात दाखवला की बदली. टेलर मिसेस कांबळे, हॅलो, हाय, यू आर लुकिंग स्मार्ट, ब्युटिफुल, सुंदर दिसताय तुम्ही. थँक्यू. मॅडम मला तुमची दृष्ट काढायची हो. अहो कवरी भारी एंट्री घेतली तुम्ही. मला तर वाटलं विराट कोहली चाला. मी तर गाणं पण तयार केलं हो. मी हाय कोहली, विराट कोहली, भारी मी वारवली. पहिला दिवस आहे ना आपला, असं नाही करू. बापरे. रसिका ऐक ना, तू जरा बॉल ना हळू टाक, म्हणजे स्लो टाक जरा, म्हणजे 1-2 टप्पा पडत गेला तरी चालेल. जिंकू दे ना त्यांना. हळू टाक, स्लो टाक म्हणजे काय? म्हणजे जिंकू दे त्यांना. हिला जिंकवायला सांगताय? मी हिच्यासाठी हरू घरी येऊन हिचीच कंप्लेंट करत असताना तुमच्याकडनं ओव्हर टाइम करून घेते, जरा ऑफिसला जायला उशीर झाला तुमच्या पेमेंट मधून पैसे कट करते, अशी भटक भवानी आहे ही. आणि हिला मी मदत करू. आणि मुळात मी राज्यस्तरीयला लहानपणापासून क्रिकेट खेळत आले, त्यामुळे हरणं माझ्या रक्तातच नाही, आणि हिच्याकडनं हरणं तर शक्यच नाही. मला रिस्पेक्ट आहे, त्यामुळे बघा. माझ्या प्रमोशनची फाईल आहे त्याच्याकडे. मला नाही फरक पडत, नाही फरक पडत. ऐक ना. ए पोरीनो, चला. कमॉन. चला बॅडी कांबळे यांना जराही न शोभणारी त्यांची सुंदर पत्नी. तुझा बाप जराही न शोभणारा गरिबांचा परशा भोगले. रसिकाजी यांच्या चेहऱ्यावर करते लग्न करून ते खूप नाराज आहेत म्हणून. आज हरकत नाही. रसिकाजी बॉलिंग करा. तयार आहे. विशाखा मॅडम त्यांचा विशिष्ट राग आहे. ओ माय गॉड, आता कसं करू? अशी बॉलिंग. आता बॉल आणि ओ विशाखा मॅडम आउट झाल्या. हे म्हणजे असं झालं किसने खूप कहा है, औरतें अजीब होती हैं. कांबळे काय चाललंय कांबळे? आउट कसं देता कांबळे? मला जिंकायचंय कांबळे, काहीतरी करा. नाही पण आता बॉल स्टंपला लागला म्हणजे. कांबळे कमाल करता तुम्ही. काहीतरी चूक करा ना तुमच्या बायकोची. कांबळे नाही हो, तिच्या चुका नाही काढू शकत, मग नंतर घरी जाम चिडचिड करते ती. नो बॉल कसा देणार? सरळ पडला. नो बॉल कसा? सी हा नो बॉल आहे की नाही हे अंपायर सांगेल ना. अंपायर सांगेल. कांबळे सांगा नो बॉल. तो नो बॉल असा ते नो बॉल मला माहितीये. नियम काय? नाही नियम म्हणजे नियम काय झालं तुला सांगतो. रसिका तू उत्तम बॉलर आहेस, मला माहिती आहे. तू राज्यस्तरीय क्रिकेट खेळलेली आहेस, तू कॅप्टन पण राहिलीस. पण आता ह्यावेळेस काय झालं माहितीये का, तुझा पाय ना जरा या रेषेचा थोडासा बाहेर पडला, नाही तर तू उत्तम होतीस. ताईंचा पाय ना आतमध्ये एक मिनिट, तुम्ही अंपायरशी कसं काय एवढं आर्ग्युमेंट करू शकता? नो वे. अंपायरने सांगितलं ना नो बॉल तर नो बॉल. कांबळे नो बॉल. प्रमोशन नो बॉल. कांबळे नो बॉल. मैदानावर नको प्लीज. तुम्ही या घरी, तुमची दांडी गुल करते की नाही बघा. आता 3 बॉल 7 रन पाहिजेत. विशाखा मॅडम बॅटिंग करतायत, चान्स घेतलेला आहे. आता बॉलिंग करतात. ओ तळ्यात आणि हा बॉल टाकला विशाखाजीने. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ वाईड बॉल. हा स्टंप वर बॉल गेला होता. ती बाई तुमची मॅडम आहे ना, ती बॅट घेऊन मागे आली. नाही तुमचा बॉल जिकडे प्लेअर उभा आहे तिकडे जायला पाहिजे ना, तिकडे असा कसा जातो? हा कुठला नियम आहे? एक मिनिट, हा कुठला नियम आहे? वाईड बॉल. कांबळे वेल पेल्ड. नाही वाईटच होता. ही चिटिंग आहे. चिटिंग करतात ती माणसं. कांबळे टप्प्या. कांबळे तुमच्या बायकोला सांगा थोडेच बॉल शिल्लक आहेत. हा प्रमोशन झालं पाहिजे की नाही आपलं. काय माझ्या हातात आहे. जर तुम्ही तसं नाही वागलात तर काय होईल? मला जिंकवायचंय कांबळे, मला जिंकवायचंय. पण मी काय करू शकतो ना? तुम्ही 4 द्या ना कांबळे. अरे तुम्ही 4 मारा, मग 4 देईन ना मी. मुळात 4 मारायचं कशाला? तुम्ही फक्त दाखवा
दाखवा ना 4. अरे पण बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला तर मी 4 देणार ना. कमाल करता का? तुम्हाला आठवतं एकदा इन्स्पेक्शन साठी आपले सर आले होते, तुमची फाईल अजिबात कम्प्लीट नव्हती, तरी सुद्धा मी काय केलं होतं, ओके वेल डन कांबळे, इन्क्रीमेंट मिळालं होतं, तसंच हे करायचं. 4 कांबळे, इब्रत आहे कांबळे, 4 कम ऑन. विशाखा मॅडम पॅडी कांबळ्यांना काहीतरी बोलल्यात. पॅडी कांबळे प्रचंड घाबरलेले आहेत. रसिका बॉलिंग करायला तर आज रसिकाजींची बॉलिंग जणू काही गुजरातीच बॉलिंग करतायत. रसिकाजी बॉलिंग करतायत. वा 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 स्टान्स घेतलेला आहे. बॉल टाकला आणि विशाखा मॅडम ओ आपल्याला धावून रन नाही काढायचे, आपल्याला डायरेक्ट 4 आणि 6 मारायचा. धावून रन काढले लक्षात राहत नाही, 6 यांना लक्षात राहतो, त्याची चर्चा होते. जाऊ दे बोल जाऊ दे. चर्चा हिला खर्चा पाणी देते मग होते चर्चा. काय तुमच्या बाजूला? कमॉन ताई. रसिकाजी पुन्हा एकदा बॉलिंग करा. पोरीनो तयार राहा. दोन बॉल सहारण. ओ माय गॉड 2 बॉल सहारण आणि ही चेतना तिकडे बॉल आणायला जात होती, तुम्ही लातेने ढकललात बॉल. तुम्ही लातेने ढकललात की नाही? तुम्ही घरी या. नाही तुम्हाला लातेने तुडवला ना तर नावाची करतात. पायाला लागून तो तिकडे गेला, मी नाही गेला. मी पाय असं सहज चीटिंग करतात तुम्ही पण आणि तुमचे बॉस पण. त्यामुळे मस्त खेळत. किप इट अप. आता एकच बॉल राहिलाय ना काही, एकच बॉल राहिलाय. उडाऊन टाक स्टंप. सोडते का काय? कमॉन. अतिशय रोमांचक सामना. 1 बॉल 2 रन. विशाखा मॅडम बॅटिंग करतायत. रसिकाजी बॉलिंग करायला तयार आहे. रसिकाजींनी बॉल टाकला, विशाखा मॅडमने बॉल मारला. अतिशय रंजक सामना, तेही एकदम इंटरेस्टिंग कॅरेक्टर सहित. मस्तच. बघा आपल्या हास्यरसिकांना तो किती भावलाय. सई पाडीदा, तुला तुझ्या मनासारखं आज सगळं या परफॉर्मन्समध्ये करायला मिळालं जे तुला आवडतं, आणि त्यांनी तू आमचं लक्ष वेधून घेतलंस. फार मस्त मजा आली. आज मला एक व्यक्ती दिसते जिचा वावर स्टेजवरती खूपच कॉन्फिडंट, सहज आणि सुंदर होता. त्या व्यक्तीबद्दल मला बोलायला आवडेल. प्रियांका, तुझा वावर इतका छान होता आणि तुला बघायला इतकी मजा आली आम्हाला. खूप खूप अभिनंदन. तुला नेहमी आम्ही वेगळ्या रोलमध्ये पाहतो, आज वेगळ्या रोलमध्ये आम्ही पाहतोय, आणि तुझा हा वेगळा रोल बघून आम्हाला फार बरं वाटलंय, मजा आली आहे. आणि वेळोवेळी आम्हाला आधार द्यायला तू उभी असशील याची एक खात्री पण वाटते, त्यामुळे बरं वाटतंय. मस्त परफॉर्मन्स होता. ही टीम फार आवडली. ब्रिलियंट. प्रसाद. क्रिकेट आणि मनोरंजन हे आपलं एक काय म्हणूया उत्तम समीकरण झालंय. पण क्रिकेट, मनोरंजन आणि त्याच्याबरोबर ह्युमर असं असेल तर म्हणजे एक सोन्याहून पिवळं लोकांना मनोरंजन आहे. क्रिकेटच्या मॅचचे परफॉर्मन्सेस याआधी पण या मंचावरती होऊन गेले, पण मग तेव्हा एकदा ते जे ड्रेस होते ना, मग तेच आज वापरूया ना असं न करता कॉस्ट्युम डिपार्टमेंटनी पुन्हा एकदा वेगळे कॉस्ट्युम्स या टीमसाठी तयार केले, तेव्हा त्या डिपार्टमेंटचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. मजा आली. वा. कीप इट अप गर्ल्स. आणि दादा थँक्यू सो मच. मंडळी, मनाला फ्रेश करणारा आजचा हा टाइमपास इथेच संपतो आहे. आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात, परंतु तुम्ही बघायला विसरू नका दर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार.